विकास गोगावलेंच्या अडचणी वाढणार, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळणार, विकास गोगावलेंवरून राजकारण तापलं। राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले कायद्याच्या कचाट्यात सापडले। विकास गोगावले हे युवा सेना कोर कमिटीचे सदस्य आहेत। त्याचं कारण म्हणजे रायगडच्या महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान राजकीय राडा झाला होता। या प्रकरणी विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज तब्बल 3 वेळा फेटाळण्यात आलाय। विकास गोगावलेंच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सवालाच्या फैरी टाकल्या। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे। त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली, हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला, म्हणजे प्रकरण गंभीर आहे। महाड नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती। या प्रकरणी विकास गोगावलेंसह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। त्यावरून आता राजकारण पेटलं। पोलीस आहे ही पोलीस यंत्रणा आहे ही भाजपची टोळी आहे खाकी वर्दीतली। कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा? कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही भाषणं देता ना विधानसभेत, विधिमंडळात, कोणालाही सोडणार नाही। मग मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ, मंत्र्यांचे बाप कसे सुटतात? संजय राऊताला काही माहिती नाही आहे महाडमध्ये काय घटना घडली, काय नाही, कशी घडली, कुणाकडनं सुरुवात झाली हे त्याला काही माहिती नाही संजय राऊतला। परंतु जे झालं ते झालं। काय आहे, आमची मुलं जे काय बूथवरती राऊंड मारत होते, भेटीगाठी देत होते आणि त्यात ते लोक समोरासमोर आले। आमचे लोक चालत येत होते, ते गाड्या घेऊन त्याच्यामध्ये लाठी काट्या, बॉडीगार्ड बरोबर रिव्हॉल्वर, हे सगळं कशासाठी? जर निवडणूक प्रक्रिया चालू आहे तर तुम्ही पण फिरा, आमचं त्याबद्दल दुमत नव्हतं। परंतु जे काय साहित्य घेऊन आले होते ह्याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून भानगडी करायला आले होते। महाडमध्ये झालेल्या या राड्यावरून नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली। शिवसेना राष्ट्रवादी वादात ठाकरेंच्या सेनेनं उडी घेतल्यानं वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।